नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचं प्रकरण पाहिलं. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या घटकातील इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन या मुद्द्यांचा विचार केला. आता त्याचा पुढचा घटक म्हणजे महत्त्वाचे विचारवंत याविषयी आज आपण या व्हिडिओमधून माहिती जाणून घेणार आहोत. तर करूया सुरुवात आपल्या पुढील मुद्द्याला. महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित करण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला आहे. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती आपल्याला या पाठाच्या माध्यमातून करून घ्यायची आहे. त्यातील पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त. आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून रेने देकार्त यांना ओळखलं जातं. यांनी कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असा विचार आग्रहाने मांडला. देकार्त यांनी लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. त्यांचं असं म्हणणं आहे की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. हा त्यांचा विचार इतिहासामध्ये खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. व्हॉल्टेअर. त्यानंतर दुसरे महत्त्वाचे विचारवंत आहेत व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअरचं मूळ नाव फ्रान्झवा मरी अरुये असे होते. या फ्रेंच तत्त्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यांवरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादींचा विचार आवश्यक मानला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनात सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं कारण आधुनिक तत्त्वज्ञानाची पायाभरणी करण्यात व्हॉल्टेअरचा मोलाचा वाटा होते. राजे, युद्ध यांमध्ये इतिहासाला सीमित करण्यापेक्षा समाज, मानवी मन, संस्कृती यांच्या अभ्यासाला त्याने महत्त्व दिले. त्याने अनेक लेखांतून व ग्रंथांमधून धर्मगुरू, असत्य, जुलूमशाही यांच्यावर विरोधप्रचूर टीका केली. धार्मिक सहिष्णुता, धार्मिक प्रगती, मानवी हक्क यांच्या प्रस्थापनेसाठी तो झगडला आणि म्हणूनच व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहासाचा जनक असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरे विचारवंत आहेत जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगल. या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिलेला आहे. इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन जॉर्ज हेगेल यांनी केलं आहे. त्यांच्या या विवेचनावरून इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये हेगेलची व्याख्याने, लेख यांचे संकलन केल्याचे आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर हेगेल यांनी द्वंद्ववादाचा सिद्धांत मांडलेला आहे. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद किंवा डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. या पद्धतीमध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. अशा पद्धतीने हेगेल यांनी द्वंद्ववादाचा सिद्धांत मांडलेला आहे आणि तो इतिहासामध्ये खूप महत्त्वाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर हेगेलने लिहिलेलं रिजन इन हिस्ट्री हे पुस्तकसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. लिओपोल्ड व्हॉन रॉन्के
19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी असे त्यांनी सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर रांके यांनी भर दिला. ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहास लेखनाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये रांके यांच्या विविध लेखांचे संकलन झालेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर 5वे महत्त्वाचे विचारवंत आहेत कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स हे एक जर्मन विचारवंत. कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसातील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातूनच समाजात वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी कार्ल मार्क्स यांनी केलेली आहे. त्यांचा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथ सिद्धांत मांडलेला आहे. ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली अस्तित्वात आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे आहे असं मानलं जाऊ लागलं. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच विचारवंतांना दिलं जातं. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजेच स्त्रीवादी इतिहास लेखन होय. सीमा द बोव्वा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादी भूमिका सिद्ध केली आहे. 9 जानेवारी 1908 रोजी फ्रान्समध्ये जन्मलेली सीमा द बोव्वा ही प्रसिद्ध कादंबरीकार, तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञानाची अध्यापिका होती. तिच्यावर अस्तित्ववादी विचारसरणीचा प्रभाव होता. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तत्त्वज्ञानावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. पुरुषप्रधान जगात पुरुषी मूल्यांच्या चौकटीत स्त्रीला राहावे लागते. तिला स्वतःच्या मूल्यांची निर्मिती करता येत नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ देणे स्त्रीला अवघड जाते, असे बोव्हा यांचे मत होते. या तिच्या मतांमुळेच स्त्रीवादी इतिहास लेखनाला बळकटी आली. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांना अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 सालानंतर स्त्रिया एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसून येतो. मायकेल फुको. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या त्यांच्या ग्रंथात त्यांनी त्याची मांडणी केली आहे. फुको यांच्या मते इतिहासाचे कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. पुरातत्वामध्ये
अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणूनच त्यांनी या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं आहे. मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि म्हणूनच हे इतिहास लेखन आधुनिक इतिलेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. अशा पद्धतीने इतिहास लेखनावर पाश्चात्य विचार परंपरेचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका ही विनंती. नमस्कार.